या व्हिडिओमध्ये आपण डिक्शनरीज बद्दल जाणून घेणार आहोत. डिक्शनरीज ह्या लिस्ट सारख्याच असतात. आपण याला लिस्टची चुलत बहीण म्हणू शकतो. लिस्टमध्ये आपण सगळे आयटम्स क्रमाने लावत होतो आणि डिक्शनरीमध्ये आपण त्या आयटम सोबत त्याची एक व्हॅल्यू पण सेव्ह करू शकतो. त्याला की आणि व्हॅल्यू अशी पेअर म्हणतात. जसं तुम्ही डिक्शनरीमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही एखादा शब्द शोधायला जाता. जो शब्द तुम्ही शोधताय ती झाली की, आणि त्याचा जो अर्थ तुम्हाला तिकडे डिक्शनरीत दिसतो ती झाली व्हॅल्यू. सो की आणि व्हॅल्यू अशा या पेअरमध्ये आपल्याला कुठलाही डेटा ठेवायचा असेल तर त्यासाठी डिक्शनरीज वापरले जातात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचं वय, किंवा विद्यार्थ्याचं नाव आणि त्याला मिळालेले गुण, एखाद्या युजरचा ईमेल आय डी आणि त्याचा पासवर्ड. सो अशा प्रकारचे जे कॉम्बिनेशन्स असतात ते सेव्ह करायला आपण डिक्शनरी वापरतो. आणि डिक्शनरी कशी वापरायची ते बघूया. मी इथे एक डिक्शनरी बनवतोय. स्टुडंट्स नावाची एक डिक्शनरी बनवतो. डिक्शनरी आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये बनवायची आहे. लिस्ट जशी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बनवलेली, डिक्शनरी कर्ली ब्रॅकेटमध्ये बनते. आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. सो समजा पहिला जो स्टुडंट आहे त्या स्टुडंटचं नाव आहे सागर, आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल कोलन लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे त्याची व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे. सो समजा सागरला मार्क्स मिळाले होते 60 मार्क्स. त्यानंतर कॉमा केला आणि पुन्हा पुढच्या विद्यार्थ्याकडे गेलो. पुढच्या विद्यार्थ्याचं नाव आहे समजा समीर, आणि समीरला मिळाले होते 70 मार्क्स. त्यानंतर पुन्हा कॉमा करूया आणि पुढे जाऊया. हे AI ने रेकमेंड केलेली नावं सोडू दे. आणि पुढचं नाव मी लिहिलं समजा आदिती, आणि आदितीला मार्क्स होते समजा 80 मार्क्स. या 3 विद्यार्थ्यांची मी यादी बनवली आणि हे आपलं सर्कल कंप्लीट केलेलं आहे. हे ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपल्याला डिक्शनरी लिहायची. आता बघा, डिक्शनरीमध्ये आपण पहिलं डिक्शनरीचं नाव लिहिलं स्टुडंट्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये सागर, समीर, आदिती या कीज आहेत. आणि त्याच्या पुढे असलेल्या ज्या ग्रीनमध्ये आकडे दिसत आहेत त्या व्हॅल्यूज आहेत. सागरला 60 मार्क्स मिळाले, समीरला 70, आदितीला 80. सो अशा प्रकारे आपली ही डिक्शनरी तयार झालेली आहे. आणि आपण सिम्पली प्रिंट करून बघूया. प्रिंट स्टुडंट्स, रन करूया. आणि जशी ही लिस्ट आहे तशी ती आपल्याला इथे दिसली बघा. सागर 60, समीर 70, आदिती 80. आता ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये आपण काय काय पुढे करू शकतो त्याची एक माहिती घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एखाद्या स्पेसिफिक लिस्ट मधल्या कीचे आपण मार्क्स काढू शकतो. जसं इथे आता रेकमेंड केलेलं आहे बघा. प्रिंट लिहिलं मी, त्याच्यानंतर स्टुडंट्स लिहिलं आणि नेमका कुठला स्टुडंट आहे त्यातला तो लिहिला. उदाहरणार्थ इथे सागर लिहिलं पण ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि मग मला प्रिंट करायचं आहे की सागरचे मार्क्स किती आहेत या लिस्ट मधले. तर हा आधीचा प्रिंट मी काढून टाकतो. आणि बघा आता रन करूया. तर मला बरोबर त्या लिस्ट मधनं किंवा त्या डिरेक्टरीमधून मला, त्या डिक्शनरीमधून मला 60 मार्क्स सागरचे आहेत ते सांगण्यात आलं. हे मला लिहिताना एक गोष्ट महत्वाची आहे की मी हे नाव जे आहे अगदी तसंच्या तसं लिहेन. कॅपिटल स्मॉल पण तसंच लिहायचं आहे. म्हणजे जर समजा मी सागरचा एस चुकून स्मॉल ठेवला तर मला रिझल्ट येणार नाही. बघा मी रन करतो आणि रन केल्यानंतर हा इथे मला एरर देतोय कारण त्याला लिस्टमध्ये तो दिसत नाहीये. म्हणून हे एक्झॅक्टली नाव मॅचिंग पाहिजे तरच तुम्हाला ते दिसेल. जो पण कॉम्पोनंट तुम्ही सर्च करताय तो जर डिक्शनरीमध्ये नसेलच तर तो एरर देईल. उदाहरणार्थ मी आणखीन एक कुठलं तरी नाव सर्च करतो, असे सचिन नाव सर्च केलं, जो या डिक्शनरीत नाहीच आहे सेव्ह केलेला, आणि रन केलं तर हा आपल्याला पुन्हा एरर देईल कारण ते नाव तिकडे नाहीच आहे. आता समजा सचिन हे नाव नवीन आहे, ते मला ऍड करायचं आहे, तर ते पण आपल्याला ऍड करता येईल. त्याच्यासाठी आपण इथे लिहूया स्टुडंट्स. ओके. आणि मग लिहूया स्क्वेअर ब्रॅकेट. हे नाव आपल्याला ऍड करायचं आहे. नवीन जे नाव ऍड करायचं ते लिहिलं समजा सचिन. सचिन हे नाव मी ऍड करतोय. आणि सचिनची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू पण मी इथे लिहिली. समजा सचिनला 90 मार्क्स आहेत तर मी 90 मार्क्स लिहिले. आणि आता प्रिंट स्टुडंट करून बघूया आपण. प्रिंट स्टुडंट्स. ठीक आहे. सो हे प्रिंट स्टुडंट करून बघूया. रन करूया. आणि बघा आता इथे सचिन 90 मार्क्स ऍड झालेले दिसत आहेत. सागर 60, समीर 70, आदिती 80, सचिन 90 असं आपल्याला नवीन एलिमेंट ह्याच्यामध्ये ऍड करता आला. आता बघा हे स्टुडंट ऍड झालेले आहेत. आणि याच्यापैकी समजा मला एखादं डिलीट करायचं असेल तर ते पण आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी मी पुढच्या ओळीवर जातो. हे पहिलं प्रिंट लिहिलेलं काढतो आणि डिलीट लिहूया. DEL, जसं आपण लिस्टमध्ये डिलीट वापरलं होतं
स्टुडंट्स आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं की कुणाला डिलीट करायचं आहे. समजा मला सागरला या लिस्टमधून डिलीट करायचं आहे तर मी तसं लिहिलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण स्टुडंटची लिस्ट प्रिंट करून बघूया. यावेळेला सचिन ऍड झालाय आणि सागर डिलीट झालाय का ते आपल्याला दिसेल. ठीक आहे. सो मी ही स्टुडंट लिस्ट पुन्हा एकदा प्रिंट करतो आणि आता आपल्याला दिसतंय समीर 70, अदिती 80, सचिन 90, सागर याच्यामधून डिलीट झालेला आहे. सो तुम्हाला डिलीटही करता येईल. यासोबत तुम्हाला अपडेटही करता येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स वाढलेत समजा, ते तुम्हाला चेंज करायचे आहेत. उदाहरणार्थ समीरचे मार्क्स 70च्या ऐवजी 75 झालेत, तर ते पण आपण करू शकतो. इथे मी हा डिलीट काढतो ऑप्शन. ओके. आणि स्टुडंटच्या जागी आपल्याला इथे मी पुन्हा एकदा अपडेट करतो. स्टुडंट्स ही आपली डिक्शनरी निवडूया, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहूया आणि या वेळेला कोणाचे मार्क्स अपडेट करायचे त्याचं नाव लिहूया. समजा मी समीरचे मार्क्स लिहिले आणि ते मला अपडेट करायचे आहेत. आधी 70 होते, आता मला 75 मार्क्स द्यायचे आहेत त्याला. तर मी हे त्याचे मार्क्स अपडेट केले आणि पुन्हा प्रिंट केलं. रन करूया. ओके. आणि बघा इथे आपल्याला एक व्हॅल्यू ऍड पण झाली सचिन नावाची आणि समीरचे जे आहेत 75 मार्क्स पण झालेले आहेत अपडेट. तो अशा प्रकारे आपण डिलीट करून बघितलं, अपडेट करून बघितलं आणि नवीन इन्सर्ट करून बघितलं. आता आणखीन एक गोष्ट आपण याच्यामध्ये करूया. आपल्याला याची लेंथ पण चेक करता येईल. आपल्याला इथे दिसतंय आता 4 डिक्शनरीमध्ये 4 आयटम आहेत. सो लेट्स प्रिंट ब्रॅकेट LEN लेंथ आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये आपण तो ऑब्जेक्ट लिहूया. समजा स्टुडंट्स. ओके. तर आपल्याला हा या ऑब्जेक्ट जो आहे त्याची लेंथ बघायची आहे. लेट्स रन इट. आणि 4 अशी आपल्याला लेंथ इथे आलेली आहे. तर हे सगळे आपल्याला चेंजेस करून अपडेट करता येतात आणि अशा प्रकारे डिक्शनरी वापरता येते. आता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि एक डिक्शनरी स्वतः बनवा. अशी डिक्शनरी बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही इंटेजर्स लिहाल आणि त्याची कीच्या जागी इंटेजर्स लिहाल. की इज इक्वल टू इंटेजर्स अँड व्हॅल्यूच्या जागी तुम्ही लिहाल बुलियन्स. इज इक्वल टू बुलियन्स म्हणजे ट्रू फॉल्स ते व्हॅल्यूच्या जागी येईल. ओके. तर व्हिडिओ पॉज करा. तसं ते तुम्हाला लिस्ट डिक्शनरी बनवता येते का बघा आणि मग परत येऊन पुन्हा पुढे व्हिडिओ चालू करा. ओके. आता मला खात्री आहे तुम्ही हा बनवला असेल, व्हिडिओ पॉज करून बनवला असेल. मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. समजा मी एक बनवला इंटिजर अँड बुलियन्स नावाचं मी एक डिक्शनरी बनवली. इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सुरू केलं आणि याने मला इथे दिलेलं आहे बघा पुढे इंटेजर आलं म्हणून त्याच्यामुळे कॉमन नाही आहे आता. 5 इज इक्वल टू ट्रू, 7 इज इक्वल टू फॉल्स, 144 इज इक्वल टू फॉल्स. तर अशा प्रकारे तुम्हाला डिक्शनरीज बनवता येतील ज्याच्या 2 व्हॅल्यूज असतील. की व्हॅल्यू असेल आणि त्याची जी किंमत आहे किंवा डिस्क्रिप्शन आहे ते व्हॅल्यू मध्ये. की अँड व्हॅल्यू हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. आता काही महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट जसं मी म्हटलं ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या केस सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे टाईप करताना कॅपिटल स्मॉल मध्ये चुका करू नका. त्या एक्झॅक्टली तशाच झाल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या कीज आहेत त्या युनिक असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आता सागर, समीर, आदिती या नावाची जी लिस्ट आहे, पुन्हा अजून एक सागर किंवा पुन्हा अजून एक समीर किंवा पुन्हा अजून एक आदिती त्या नावाची सेम व्हॅल्यू नाही पाहिजे, सेम की नाही पाहिजे, नाही तर ते कन्फ्यूज होणार. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही एखादी की द्याल तेव्हा ती युनिक असली पाहिजे. डिक्शनरीमध्ये पण तुम्ही बघाल तर एक शब्द युनिक असतो. त्या शब्दाचं पुन्हा तुम्हाला की दुसरी मिळणार नाही. एक्झॅक्टली सेम आपल्याला इथे पण वापरायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा आयटम सर्च करता, उदाहरणार्थ बघा मी इथे सर्च करतो. समजा मला सागरचे मार्क्स बघायचे आहेत किती आहेत ते. त्याच्यानंतर त्या प्रिंट लिस्टमध्ये मला सागरचे मार्क्स बघायचे आहेत, तर म्हणून मी लिहिलं सागर. ओके. आणि आता हे रन करूया. ब्रॅकेट लक्षात घ्या. लेंथ आपल्याला जेव्हा डिक्शनरी बघायची आहे त्यावेळेला आपल्याला ब्रॅकेट्स वापरायचे आहेत, नॉर्मल ब्रॅकेट्स. आणि जेव्हा त्याच्यामधला डिक्शनरी मधला एखादी की बघायची आहे त्यावेळेला आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट वापरायचे. रन करूया. आणि आता इथे सागरचे 60 मार्क्स 60 मार्क्स दिसले. पण जर मी उलट सर्च केलं, म्हणजे जर मी सर्च केलं की अशा स्टुडंटला सर्च करा ज्याचे मार्क्स 60 आहेत, तर हे काम करणार नाही. कारण
हे फक्त की मधून सर्च करतो, व्हॅल्यू मधून सर्च करत नाही. रन करून बघूया आणि इथे आपल्याला एरर देईल, कारण 60 या कीचं काहीच इथे नाहीये. ओके, सो व्हॅल्यू वरून सर्च करता येत नाही, की वरून सर्च करता येतं. एक्झॅक्टली जशी डिक्शनरी काम करते तशीच. आता तुम्ही अशा वेगवेगळ्या डिक्शनरी बनवा. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे आजूबाजूला बघा तुमच्या टेबलवर कोणत्या वस्तू आहेत आणि त्या किती आहेत. उदाहरणार्थ माझ्या टेबलवर 5 पेन आहेत, 2 नोटबुक आहेत, 1 लॅपटॉप आहे. तर अशा प्रकारे तुम्ही यादी बनवा आणि त्याची इन्व्हेंटरी किंवा क्वांटिटी लिहा आणि ट्राय करून बघा.